महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी काल आपला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की मी उमेदवारी अर्ज भरला याचा मला आनंद असून माझा विजय निश्चित आहे। महायुतीचा जो कोणी उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभा राहील त्याने मनात ठरवून यावं की त्याला 2.5 लाखांनी पराभव होणार आहे, असं म्हणत विनायक राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे। अर्ज भरतेवेळी त्यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये सादर केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्वच माननीय पदाधिकारी, माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो। आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला। तर उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेच, पण विजय किमान 2.5 लाखाच्या मताधिक्यानेच मिळो हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे। काही चिंता करायची मला गरज नाही त्यांची। कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये। ज्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्य करतील त्यांनी मनामध्ये पक्कं ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे।